आरक्षण कायद्याचं नेमकं कारण काय होतं की आपल्या महाराष्ट्रात आणलं आपण, तर पुनरावृत्ती होऊ नये तरी मी सांगतो 23 मे 1974ला जो पहिला GR निघाला त्याप्रमाणे आपल्याला महाराष्ट्रात आरक्षण मिळालं होतं. SCला 13%, 7% STला आणि 4% DT&Tला. नोमॅडिक ट्राईब DT&Tच्या अंतर्गत ड या वादामुळे मग पुन्हा आपल्याला 11% करावं लागलं. तोपर्यंत सबरवाल येऊन गेला होता आणि सबरवाल यांनी रोस्टर डिसाईड करून ॲडेक्युएट रिप्रेझेंटेशनची गोष्ट केली होती. चांभार आणि मातंगही SCमध्ये तसेच बायफर्केशन करा म्हणून ओरडत होते, पण आपण ते मान्य केलं नाही, किंबहुना ते नाही. आता त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागत आहेत DT&Tला. वाय ड शुड बी देअर. आता धनगर पुन्हा आरक्षणाची मागणी करत आहेत. शासनाला पक्क माहिती होतं की आरक्षण कायद्याचा जो प्रिन्सिपल आहे तो असा होता की GR इज नॉट ए लॉ. कोणतेही GR काढला म्हणजे तो कानून होत नाही, तो बंधनकारक नसतो गव्हर्नमेंटला, त्याला काही पनिशमेंट नसते. बट वेन ॲक्ट इज देअर, ॲक्ट म्हणजे द रूल एनकोडेड अँड टू बी फॉलोड बाय सोसायटी, आणि तो फॉलो करावाच लागतो. पहिल्यांदा भारतात असं घडलं की जर तुम्ही हे नियम पालन केले नाही तर तुम्हाला 3 महिन्याची इम्प्रिजमेंट आणि फायनान्शियल पनिशमेंट ह्या दोन्ही गोष्टी आपण एकत्र केलेल्या आहेत. ह्या मुद्द्यावर विस्तृत गोष्टी आणि आपल्या बाबी नितीन राऊत साहेब मांडतील म्हणून मी त्या मुद्द्याच्या आतमध्ये जात नाही. आता राहिला प्रश्न आरक्षण कायद्याचं खरं एसेन्स होतं ते OBCसाठी. ॲक्च्युअली ती डेट आहे सुप्रीम कोर्टातली, ती मी डेट सांगतो ज्या दिवशी हे भांडण घडलं, 5/8/2005. आश्चर्य म्हणजे ही स्पेशल लीव पिटिशन 12/357 ही फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनियरनी SLP फाईल केली होती. त्या दिवशी आमच्या समोर प्रश्न होता, कारण सुप्रीम कोर्टात हा मुद्दा निघाला होता की SC ST आर गेटिंग रिझर्वेशन अँड रिझर्वेशन इन प्रमोशन, व्हाय यू आर फायटिंग फॉर DT&T अँड स्पेशल VC. दॅट वॉज द पॉईंट. तुम्हाला तर ऑलरेडी मिळत आहे 16(4) मध्ये, मग तुम्ही SC ST लोक DT&T आणि स्पेशल VCसाठी का भांडत आहात? आपला काही गरज नव्हती, पण आपण हा विचार केला कि जिनको धन का अधिकार नहीं, ज्ञान का अधिकार नहीं, सम्मान का अधिकार नहीं, ऐसे जातियों को गुनाहगार जाति करके 1936 में डिक्लेयर कर दिया. और बाबा साहब बार बार जवाहरलाल नेहरू को लिस्ट मांगते रहे कि प्लीज गिव मी लिस्ट ऑफ DT&T सो दैट आई कैन इंक्लूड इन द कॉन्स्टिट्यूशन. बाबा साहब वॉज नॉट गिवन इन दॅट लिस्ट. ही तळमळ, कळकळ आणि आपुलकी आमच्यात होती म्हणून आपण तो बायफर्केशन, कारण डिवाइड अँड रूल ही टेक्निक्स तिथं वापरली गेली होती. आणि ते कारण होतं की आपण असं म्हटलं आम्हालाही मिळावं ना त्यांनाही मिळावं या सदिच्छेने आम्ही सुप्रीम कोर्टात आलेलो आहोत. दॅट वॉज द रिझन. आता DT&Tने ड केलं नसतं तर काय परिणाम झाले असते ते आता मुद्दे सांगतीलच. दुसरा मुद्दा असा की OBC काय करते. OBCला 19% मिळालं रिझर्वेशन इन अपॉइंटमेंट. काल परवाच 534 कोटीचे 50 कोटी विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप केल्यामुळे 8 लाख OBC विद्यार्थ्यावर प्रतिकूल परिणाम होऊन ते आता शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. हा आरक्षण कायद्याचा भंग आहे. नाउ क्वेश्चन इज दॅट व्हॉट OBC इज डुईंग कलेक्टिव्हली. हेही आरक्षण कायद्यात येते. आता हा संविधानिक अधिकार OBCला दिलेला आहे, मग OBC काय करत आहेत त्याच्यावरही आपले वक्ते मार्गदर्शन करतील. यानंतर आता मुद्द्याची पुनरावृत्ती होऊ नये आणि आपली मुद्दे आपण प्रत्येक जातीचे प्रतिनिधी बोलावलेले आहेत. मी ॲडव्होकेट ग्वालवंश यांना विनंती करतो की त्यांनी आपली बाजू मांडावी. मैं यहाँ संघर्ष वाहिनी जो कि नोमैडिक ट्राइब्स VJ&T इनके लिए प्रयासरत है, उनके लिए कल्याण के लिए जो प्रयासरत है NGO, उसके तरफ से मैं अपना प्रतिनिधित्व यहाँ पे कर रहा हूँ. अब इस कायदे में SC ST के साथ जो सबसे बड़ा नुकसान हुआ है वो हुआ है VJ&T कैटेगरी का. VJ&T कैटेगरी 1936 का जो एक्ट है उसमें हम लोगों को क्रिमिनल ट्राइब कहा गया है और आज तक का हम क्रिमिनल ट्राइब कहलाए जाते हैं. दूसरी बात है हमारे ऊपर भी उतनी ही एट्रोसिटी होती है जितनी SC ST वालों के साथ होती है. नाथ जोगी कांड में मेरे सीनियर एडवोकेट निहाल राठौड़ ने लड़ाई लड़ी
और उनको कंपनसेशन दिलाया। मुद्दा अब यह आ रहा है कि हमको रिजर्वेशन तो मिला है, पर किस आधार पे मिला है। तो आर्टिकल 16(1) के तहत हमें महाराष्ट्र स्टेट गवर्नमेंट ने रिजर्वेशन दिया। उसके बाद हुआ क्या, हमारे धड़े बना दिए गए, NTA, NTB, NTC, NTD। अब उसमें भी हमको एडुकेट रिप्रेजेंटेशन मिलता नहीं है, क्योंकि बहुत सारी भटकी जमात है, उनको अपना हक ही नहीं पता है। आज भी वो इधर से उधर घूमती है, डोमिसाइल के सर्टिफिकेट से लेके रवायती दाखिला तक का उसको मिलता नहीं है, तो उसको रिजर्वेशन क्या लेगी और वो रिजर्वेशन के लिए चिल्लाएंगी क्यों, ये भी एक मुद्दा आता है। दूसरा, ये जो जजमेंट आया है 25 जुलाई का बॉम्बे हाई कोर्ट का, उसमें सोनक साहब, जस्टिस सोनक साहब बोलते हैं, I agree with the Honorable Mr. Justice A.A. Sayyed opinion dated 21 December 2016 that the GR dated 25th May 2004 to the extent it may provision for reservation in matter of promotion in favor of denotified tribes A, nomadic tribe B, nomadic tribe C, nomadic tribe D and special backward class is ultra vires Article 16(4)(a) of the Constitution and therefore liable to be struck down। यानी आज हमको रिजर्वेशन में प्रमोशन की हमने आस ही छोड़ देनी चाहिए। हमें इस ऑर्डर के बाद शायद हमें प्रमोशन ना मिले। और यही जजमेंट को अगर हम अच्छे से देखते हैं तो कोर्ट कभी क्या करता है, कोर्ट कभी लूप होल के बाहर जाता ही नहीं है। अगर गवर्नमेंट कुछ लूप होल छोड़ती है तो ही कोर्ट उसको पकड़ के आपको जो कुछ सुख सुविधाएं, जो कुछ रिजर्वेशन मिला है, सुख सुविधाएं नहीं बोलना चाहिए मुझे, सॉरी, पर जो भी हमको मिला है, जो भी हमने संघर्ष किया है, किसी ने ज़्यादा संघर्ष किया है, किसी ने कम किया है, पर जो भी मिला है वो लूप होल वो जजमेंट में दिखाए जाते हैं। अब जजमेंट में अगर हम देखते हैं तो यहाँ पे पेज नंबर 13 जो है जजमेंट का, उसमें दिया है, फर्दर दो इट वाज इजीली पॉसिबल फॉर द पार्लियामेंट टू यूज द एक्सप्रेशन इन फेवर ऑफ बैकवर्ड क्लास ऑफ सिटीजन इन आर्टिकल 16(4)(a conscientiously such expression was avoided and instead the expression in favor of scheduled caste and scheduled tribe was used in article 16(4)(a। आर्टिकल 16(1) में जो प्रोविज़न दिया था इन फेवर ऑफ बैकवर्ड क्लास ऑफ सिटीजन, उसमें सिर्फ SC ST नहीं, SC ST OBC VJ NT सब आते थे। पर जब अमेंडमेंट किया गया तो ये अमेंडमेंट में जानबूझकर किया गया, क्योंकि हमारे को तो कॉन्स्टिट्यूशनल वैलिडिटी है ही नहीं। जिनको कॉन्स्टिट्यूशनल वैलिडिटी है उनको किस तरह से ट्रैप किया जाए वो यहाँ इस आर्टिकल में दिया है। आर्टिकल 16(4)(a) बोलता है कि इन फेवर ऑफ शेड्यूल कास्ट एंड शेड्यूल ट्राइब। अब ये हो गया, VJ NT हो गई बाहर, अब बचा SC ST। तो SC ST के लिए उन्होंने बहुत अच्छा किया। एक हम में से जो रिजर्वेशन के घोर विरोधी है उन्होंने फिर पिटीशन डाली। M नागराज का जजमेंट आया। M नागराज केस में हमारे को फिर से एक टर्म एंड कंडीशंस लगा दी गई। सरकार को बोला गया कि भैया इनका क्वांटिफाइबल डाटा लाओ, इनका एडिक्वेट रिप्रेजेंटेशन होना चाहिए। और हम तो निकम्मे लोग हैं, 70 साल से रिजर्वेशन का फ़ायदा उठा रहे हैं, पर भी हमको आज ये प्रमाण देना पड़ता है कि हम इफ़िशिएंट है कि नहीं। ये भी प्रोविज़न आप सरकार से ही मांगते। सरकार बोलती है, सरकार को बोला जाता है कि इसको प्रोवाइड करो। सरकार क्या सोई हुई है क्या? उनको पता नहीं है 70 साल में हमने कितना क्या सरकार देश की सेवा के लिए किया है, और हमको अपनी एबिलिटी प्रूव करने की ज़रूरत नहीं है। ये निकम्मापना हम सरकार बताएंगी कि ये कितने निकम्मे हैं करके। ये सारी चीज़ें आर्टिकल 335 में भी इसके बारे में बोला गया है। अब मुद्दा आ रहा है कि NTB, NTC, NTD, VJ वगैरह जो भी ये कैटेगरी आ रही है, इसको हम किस तरीके से कॉन्स्टिट्यूशन में लाया जाए। तो मैं कहना चाहूँगा यहाँ पे जो हमारे बहुजन समाज के लोग हैं, इन्होंने काफ़ी संघर्ष किया है। हम ये संघर्ष में थोड़ा लेट होते हैं क्योंकि हमें ये पता ही नहीं था संघर्ष क्या होता है। यानंतर ॲडव्होकेट दिनेश ढोबे हे आपले मुद्दे मांडतील। 1873ला ज्योतिबा फुल्यांनी जो शेतकऱ्याचा आसूर जो ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथामध्ये वंचितांना आणि अपेक्षितांना कशा पद्धतीने न्याय मिळावा ही याबद्दलची त्यांनी मांडणी केली। याच मांडणीचा आधार घेऊन
सर्वप्रथम शाहू महाराजांनी 1902 कोल्हापूर संस्थानामध्ये ओबीसींना 50% आरक्षण दिले. त्यामध्ये या आरक्षणामुळे ओबीसीमधले जे कर्मचारी वर्गांना आरक्षणामुळे प्रतिनिधित्व प्राप्त झालं आणि हे आरक्षण संविधानिक ठरावं यासाठी बाबासाहेबांनी त्यावेळेस प्रयत्न केले आणि ओबीसी समाजाचे जे नेते होते जवळकर आणि जेदे हे जे 2 नेते होते यांच्याशी चर्चा केली की तुम्ही त्या पद्धतीची मागणी करावी की तुम्हाला संविधानिक प्रतिनिधित्व मिळावं. परंतु त्यांना असं वाटलं की आम्ही मागासवर्गीय नाही आहो, आम्हाला आरक्षणाची गरज नाही. जसे आजही ओबीसीमध्ये जसा न्यूनगंड आहे की आम्ही वरचे आहो, आम्ही खालचे नाही. जसं आजही ओबीसी वरच्या 3 वर्णाचा विचार करत नाही, माझ्या खाली 2 वर्ण कोण आहे याचा जसा विचार करतो त्याच पद्धतीने कदाचित त्यावेळेचा विचार झालेला असेल. म्हणून आरक्षणासाठी जे काही त्यांना प्रतिनिधित्व करत होते प्रतिनिधित्व झालं नाही आणि बाबासाहेब त्यामुळे ज्याप्रमाणे SC STंना आरक्षण दिलं त्या पद्धतीनं ओबीसींना आरक्षण देता आलं नाही. म्हणून बाबासाहेबांनी असं वाटलं की हे सुद्धा आपले भाऊबंदच आहे, म्हणून त्यांनी 340 या कलमामध्ये तरतूद केली आरक्षणाची ओबीसींसाठी. त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूच्या सरकारमध्ये कालेलकर आयोग स्थापन करण्यात आला. त्या कालेलकर आयोगाने 1953 साली आपली शिफारस ज्या अटी वगैरे आहेत त्या नेहरूंना सादर केल्या, परंतु पंडित नेहरूंनी त्यामधल्या कुठल्याच बाबी मान्य केल्या नाही, ते तसंच ठेवण्यात आलं. त्यानंतर जेव्हा मोरारजी सरकार सत्तेवर आलं त्यांच्या निवडणुकीमध्ये हा मुद्दा होता की आम्ही कालेलकर आयोगाची जे काही अटी आहेत ते ओबीसीसाठी लागू करू, परंतु त्यांनीसुद्धा त्या पद्धतीच्या कुठल्याच अटी मान्य केल्या नाही आणि त्यांनी मंडल आयोगाची स्थापना केली. मंडल आयोग जे आहे हे यांनी आपल्या शिफारसी 1980 साली शासनाला दिल्या, परंतु 90पर्यंत मंडल आयोगाची सुद्धा एकही शिफारस लागू करण्यात आलेली नाही. आणि मंडल आयोगाची शिफारस जी लागू केली ते VP सिंग सरकारने केली 1990ला. त्यामध्ये ओबीसींना 52% असं घोषित करून फक्त 27% आरक्षण देण्यात आलं. 25% का दिलं नाही ओबीसींना या संदर्भात सुप्रीम कोर्टाचा निर्णय असा आहे की 25% जे आरक्षण आहे 50% आरक्षण आहे एका समाजाला देता येत नाही, म्हणून त्यांनी 27% आरक्षण घोषित केलं. म्हणजे या मंडल आयोगाच्या बाकी 13 पैकी 1 शिफारस लागू केली 27%ची, पण 12 शिफारसी लागू करण्यासाठी ओबीसी समाजाच्या कुठल्याच प्रतिनिधींनी काही लढा वगैरे उभा केलेला नाही आणि अंमलात आणण्यासाठी प्रयत्नसुद्धा केलेले नाही. परंतु आता मराठा कुणबी समाज क्रांती मोर्चाच्या माध्यमातून लाखो समाज मोर्चे काढत आहे आणि आरक्षणाची मागणी करत आहे. त्यामध्ये नच्चीपंथ समिती जे काही आहे आणि स्वामीनाथन आयोग यांच्या शिफारसी लागू करण्याच्या मागणी करत आहे. परंतु ही मागणी करत असतानाच या केसमध्ये जे आहे एक विजय घोगरे हे सुपरिटेंडेंट इंजिनियर यांनी फक्त या केसमध्ये SC STच्या आरक्षणाला सह देण्यासाठी ही केस टाकली असं मला फक्त वाटते. म्हणून मी ओबीसी समाजाचा एक सेवक या नात्याने इथे या सभागृहामध्ये मी विजय घोगरेचा जाहीर निषेध व्यक्त करतो. आणि इथे जो काही लढ्याचा निर्णय होईल का जे काही होईल त्यासाठी माझी जे काही मदत लागेल ते मी पूर्णपणे करण्यासाठी तयारी आहे ते माझी. नाव आय रिक्वेस्ट फायरब्रँड लीडर ऑफ द महाराष्ट्र कृष्णा इंगडे त्यांनी आपले विचार मांडावे. आपल्याला पूर्वी शिक्षणामध्येही सवलती नव्हत्या. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा पहिल्या वर्गामध्ये साताऱ्याला गेले आणि 1900 मध्ये तेव्हा त्यांनी 4थ्या वर्गाची परीक्षा पास केल्यानंतर त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या वडिलांनी पूर्ण फी भरलेली आहे. त्याच्यावर लिहिलेलं आहे रजिस्टरवर की बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांनी रामजी मालोजी आंबेडकर त्यांनी पूर्ण फी भरलेली आहे. म्हणजे तेव्हापासून बाबासाहेबांच्या डोक्यामध्ये हे होतं की त्यांना एक कसं करता येईल याच्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांच्या फी बाबतीमध्ये हे करण्याबाबत. आणि म्हणून बाबासाहेबांनी याचा विचार करून 1926ला जेव्हा MK जाधव नावाचा एक तरुण होता त्याला डेप्टी कलेक्टर करा म्हणून इंग्रजांना आग्रह धरला होता, तेव्हा त्यांनी सांगितलं की त्याला ही हॅज नो कॅपॅसिटी, आणि तरीही बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना डेप्टी कलेक्टर केलं. तो MK जाधव
बुलढाण्याजवळील सातगाव भुसारीचा. तो नंतर जेव्हा तो शिकायला गेला, तो त्याचे वडील मोळ्या विकत होते, ते घेऊन त्याला चिखलीच्या बाजारामध्ये आले आणि तिथं त्याला विचारलं, अरे याला शिकवत नाही का काही? जाधव बंधू म्हणे, नाही, आता याला इतके पैसे कुठून आणू, म्हणे याला कुठं शिकवू मी, पूर्ण फी भरावी लागते. तेव्हा जाधव बंधू जे होते चिखलीचे, त्यांनी 1892ला पहिलं वसतिगृह काढलं आणि त्यावेळेस त्या मुलाला त्यांनी 4थ्या वर्गापर्यंत शिकवलं. पुढे तो मिशनरी हायस्कूलमध्ये फी भरू शकत नसल्यामुळे तो बुलढाण्याच्या मिशनरी हायस्कूलला गेला आणि तिथून तो सयाजीराव गायकवाडांकडे गेला आणि तेव्हा त्यांनी ग्रॅज्युएशन केलं. म्हणजे ही पूर्वीची ही स्थिती आहे की आपल्याला कुठेही रिझर्वेशन नव्हतं. आणि मग जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी 1928ला इंग्रजांनी स्टार कमिटीचा रिपोर्ट दिला, स्टार कमिटी स्थापन केली, त्यात बाबासाहेब आंबेडकर, विष्णुपंत, व्ही सोलंकी, ठक्कर बाप्पा आणि कॅप्टन देशपांडे असे होते. आणि त्यावेळेस जेव्हा सर्वे झाला, त्या सर्वेमध्ये तुम्हाला त्यांना असं दिसून आलं की फक्त 2च क्लार्क होते, एक कांबळे आणि एक घटकांबळे. घटकांबळे ADEI होता आणि क्लार्क होता आणि कांबळे हा क्लार्क होता, 2च. फक्त 96 पोलीस होते त्यावेळेस. तुम्ही स्टार कमिटीचा रिपोर्ट घ्या, पहा त्यात. आणि मग तिथं बाबासाहेबांनी आग्रह धरला की जोपर्यंत आम्हाला शिक्षणाला सवलती मिळणार नाही तेव्हा आम्हाला हे कसं काय मिळेल, आमची मुलं पुढे जाऊ शकणार नाही. आणि म्हणून बाबासाहेबांच्या याच्याप्रमाणे 1932 नंतर फ्रीशिप सुरू झाली आणि 42-43ला स्कॉलरशिप सुरू झाली. जेव्हा 1942-43ला स्कॉलरशिप सुरू झाली त्यावेळेस या देशामध्ये फक्त 114 विद्यार्थी होते. हा इतिहास आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी या कॉन्स्टिट्यूशनमध्ये, घटनेमध्ये ही तरतूद करणं बाबासाहेबांना अत्यावश्यक वाटलं. आणि म्हणून या घटनेमध्ये त्यांनी तरतूद करताना एक गोष्ट महत्त्वाची त्यांनी लक्षात ठेवली की त्यांना माहीत होतं या मंडळीचा मला विरोध होईल. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी 330मध्ये, घटनेच्या कलम 30मध्ये असं म्हटलं आहे की नोकरीमध्ये रिझर्वेशन राहील. नोकरीमधलं रिझर्वेशन परमनंट रिझर्वेशन आहे. आता त्यावेळेस काही ते बाबासाहेबांनी प्रमोशनमध्ये द्या असं काही म्हटलं नाही, पण बाबासाहेबांनी त्याच्यात त्यावेळेसच म्हटलं की नोकरीचं रिझर्वेशन हे परमनंट राहील, पण राजकीय रिझर्वेशन हे दर 10 वर्षांनी बदलेल. आणि पुढे त्याच्यामध्ये 10 वर्षांनी वाढत गेलं, पण राजकीय सरकारी नोकरीमधलं रिझर्वेशन नाही. आणि तुम्ही पहा कुठल्याही न्यायालयामध्ये याच्यावर कलम 330वर कोणीही बोलत नाही. कलम 330च्या ऐवजी 16(4) बोलतात, पण 330वर. कारण याच्यासाठी बाबासाहेबांनी तरतूद त्यावेळेस केली की नोकरीमधील, बाबासाहेबांना असं काही त्यावेळेस लक्षात आलं नाही किंवा बाबासाहेब का हे झाले नाही ते मला माहीत नाही, परंतु 330मध्ये त्यांनी म्हटलं घटनेचं रिझर्वेशन ही घटना जोपर्यंत अंमलात राहील तोपर्यंत हे नोकरीतलं रिझर्वेशन राहील. पुढे जेव्हा 16(4) तुमचे जगजीवनराम जेव्हा रेल्वे मंत्री झाले तेव्हा त्यांनी रेल्वेमध्ये रिझर्वेशन इन प्रमोशन पहिल्यांदा आणलं. आणि त्याच दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे मुख्यमंत्री असताना त्यांनी 23 मे 1974ला रिझर्वेशन आणलं, तरी त्याचा चॅलेंज झाला हायकोर्टामध्ये. मी आणि आमचा एक मित्र दत्ता वाघमारे होतो, आम्ही गेलो नाईक साहेबांकडे, तुम्ही लक्ष द्या. आणि मग ते रिझर्वेशन त्या हायकोर्टातलं सुप्रीम कोर्टात जाऊन नाईक साहेबांनी केवळ 16 दिवसात ते खाली करायला लावलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी त्या तिथं SC ST बरोबर VJNT सुद्धा आणलेत. आणि मग त्यापासून रिझर्वेशन इन प्रमोशन आल्यापासून या सगळ्यांची पोटदुखी वाढली. आणि वाढल्यानंतर आता कोर्टाच्या जजमेंट्सविषयी तर सगळेच बोललं आहेत, मी त्याच्यावर काही भाष्य करणार नाही. परंतु प्रश्न असा आहे की जेव्हा नोकरी तर रिझर्वेशन परमनंट आहे तेव्हा रिझर्वेशन ही नोकरीतील प्रमोशनमधलंही रिझर्वेशन तिथं असलं पाहिजे. जेव्हा सबरवाल आला, बाकी यांनी सांगितले सबरवाल आला, तेव्हा सबरवालाचं जेव्हा रोस्टर तयार करायची वेळ आली तेव्हा गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आणि त्या समितीच्या एकूण 18 बैठकी झाल्या. त्या 18ही बैठकीला मी स्वतः उपस्थित होतो. त्या बैठकीच्या ज्यात हा माझा डोळ्याला इजा झाली, मी काही करू शकलो नाही, तो डोळा काढून टाकावा लागला. आणि त्या 18 बैठकीमध्ये ती जे रोस्टर आहे तुमचं सबरवालचं, त्यात 1 ते 87 पॉईंटचे रोस्टर हे माझे आहेत, मी दिलेले रोस्टर आहे. 87च्या पुढे मग त्याच्यामध्ये काय
2% आणण्यासाठी आणलं. म्हणजे याचा अर्थ की जर शासन तुमच्याबरोबर असेल तर शासन हे तुम्हाला मदत करू शकते, नाही तर एरवी नाही करू शकत. आणि आजचं शासन काय आहे हे तुम्हाला माहिती आहे. आणि याच्यावर भाष्य करण्यापेक्षा राज्यसभेमध्ये रिझर्वेशन प्रमोशनचं अमेंडमेंट पास झालेली आहे, फक्त ती लोकसभेत राहिली. न्यायालयामध्ये आता एक साधं उदाहरण, आता जेव्हा हे 3 बेंच होतं, 3 जजेसचं बेंच झालं, त्याऐवजी जर चीफ जस्टिसने असं म्हटलं की याला कॉन्स्टिट्यूशन बेंच करा, 5 किंवा 7 बेंचेसचं हे करा, हे सहज झालं असतं. पण त्यांच्याही मनात नाही ना. त्या दिवशी रिझल्ट आला, त्या दिवशी त्याच्या दुसऱ्याच दिवशी मी मुख्यमंत्र्यांना भेटलो. साहेब, आम्ही तुम्हाला मागच्याच वेळेस सांगितलं होतं की हा जो अग्रवाल आहे, मल्लिक आणि अग्रवाल, हा अग्रवाल आमच्या प्रत्येक वेळी विरोधात राहील. त्याचं कारण फार सोपं होतं. कारण असं होतं की रत्नाकर गायकवाड जेव्हा चीफ सेक्रेटरी झाले तेव्हा अग्रवालनी CMला भेटले, सांगितलं की मी त्याला सिनियर आहे, मला इथं चीफ जस्टिस नेमा. तेव्हा पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी सांगितलं की नाही, मी तसं करणार नाही, कारण मी DAPTमध्ये होतो आणि तिथं मला माहिती आहे की तुम्हाला 10 पैकी 7च मार्क्स आहेत, 10 पैकी 10 नाहीत, आणि रत्नाकर गायकवाडला 7 आहे, मी त्यांना चीफ सेक्रेटरी करेल. मग ते मनमोहन सिंगकडे गेले पंतप्रधान असताना की याच्यामध्ये बदल करा, आणि तरीही झालं नाही. आणि म्हणून आम्ही त्या दिवसपासून जेव्हा त्याच्या बेंचला हे प्रकरण गेलं, तो आम्हाला जजमेंट अग्रवाल आहे तोपर्यंत आम्हाला इन फेवर मिळणार नाही. 2 पर्याय जे आहेत ते जर आम्ही अंमलात आणले तरच आम्ही करू शकतो. पहिला पर्याय आहे की आमची जी झोपलेली मंडळी आहे ती जागी झाली पाहिजे, कारण त्यांना जागच येत नाही. तुम्ही किती सांगा त्यांना, अरे नाही होते, नाही नाही ते रामटेक साहेब, कुलदीप रामटेक साहेब लढवतात ना, नाही नाही आपले राऊत साहेब लढवतात ना. अरे राऊत साहेबांनी तर 2004चा ॲक्ट आणला, आणि त्या 2004च्या ॲक्टला तुम्ही कुठेही जा, 2004च्या ॲक्टला मॅट स्टे देऊ शकत नाही, किंवा मॅट तो बेकायदेशीर आहे असं म्हणू शकत नाही, कारण तो विधान भवनात पास झालेला आहे, विधानसभेत पास झालेला आहे, विधान परिषदेत पास झाला आहे. तरी त्यांनी डेअरिंग करून सांगितलं की नाही, हा कायदा बेकायदेशीर आहे. म्हणजे ही जर हिंमत ते करू शकतात, आमच्याजवळ कोण आहे? आम्हाला तर कोणीच नाही आहे. मी काल मुंबईला होतो. मुंबईला या विषयावर आमची चर्चाही झाली की भाऊ आता याच्यामध्ये हे आणा. काल माझी विद्यापीठांच्या विद्यापीठांसंबंधी माझी बैठक श्री सीताराम कुंटे अप्पर मुख्य सचिव यांच्यासमोर बरोबर बैठक होती काल. तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि दुःखही मला वाटतं, मी त्या बैठकीमध्ये असल्यामुळे, म्हणजे बैठकीचे मुद्दे मी उचलल्यामुळे. या महाराष्ट्रामध्ये 8632 कॉलेजेस आहेत, 8632. त्यात SC ST VJNTचे किती प्राचार्य आहेत? फक्त 21. 8634 मध्ये फक्त 21 प्राचार्य आहे. मी जेव्हा हा मुद्दा उचलला, अहो काय हे कसं, एवढ्या मोठ्या याच्यामध्ये 0.3% नाही पडत. नाही म्हणे, ते एका जॉईंट सेक्रेटरी सांगितले, नाही ते टेन्युअर पोस्टमध्ये रिझर्वेशन नाही आहे ना. म्हटलं काय गोष्ट करता हो तुम्ही, 1 महिन्याच्या वर जेव्हा एखादी पोस्ट असेल तर तिथं रिझर्वेशन लागू होते. हे तर 5 वर्षाची टेन्युअर पोस्ट आहे. मग एवढं मोठं हे कसं होतं? मग आता काय करायचं? मग तुम्ही रिझर्वेशन लावा ना. नाही म्हणे ती एकाकी पोस्ट आहे. अरे एकाकी पोस्ट आहे म्हणजे काय? एखादी शिवाजी शिक्षण संस्था आहे, एवढ्या मोठ्या शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये फक्त 3 प्राचार्य आहेत, फक्त 3. आणि रयत शिक्षण नंबर 2 वर आहे, याच्यामध्ये फक्त 5 प्राचार्य आहेत. म्हणजे 5 आणि 3 8च प्राचार्य या 2 संस्थांमध्ये आहे, जिथं कमीत कमी 70-80 प्राचार्य असायला पाहिजे. म्हणजे आम्हाला द्यायचं असलं की ते लगेच सांगतं की नाही, ते तुमचं टेन्युअर पोस्ट आहे तुमची. अरे टेन्युअर पोस्ट आहे म्हणजे काय? म्हणजे याच्यावरून तुम्ही विचार करा की 8634 मध्ये फक्त 21 प्राचार्य आहेत. 21 प्राचार्य असल्यानंतर आम्हाला कुठं जाता येईल? तुम्ही पुढेही पहा. आता एवढं मोठं एरोनॉटिक्स डिपार्टमेंट आहे विमानतळाच्या याच्यामध्ये, आपल्याला माहिती आहे. त्या एवढ्या मोठ्या विमानतळाच्या एरोनॉटिक्समध्ये एकच इंजिनियर आहे, तो मला वाटतं विजय यांचा मेश्राम साहेबांचाही मित्र आहे, मून म्हणून, जो आता अमेरिकेला आहे. एकच आहे. म्हणजे आम्ही, कारण हे जे आणतात ते शिस्तबद्ध आणतात. जेव्हा 1970 साली आमचं शिक्षणाचं प्रमाण 27% झालं, तेव्हा त्यांच्या लगेच पोटात दुखायला लागलं. अरे इतके मोठे लोक शिकले, अरे हे इतके मोठे लोक शिकले. मग त्यांनी लगेच तो आयोग आणला 10-2-3चा.
आणि त्या 10-2-3 मध्ये आमचं 27% 12वीत गेलेले पोर फक्त 7% पास झाले. पुढे हे 7% जेव्हा गेले तेव्हा त्यातलं शेवटच्या याला आज आपण पाहिलं तर तुम्हाला रिझर्वेशनमध्ये असं दिसेल की आम्ही फक्त 0.2% आहोत. आता काल माझं शिक्षणाच्या ज्याच्यावर हे झाल्यामुळे बाकीच्या विषयावर मी बोलणार, मी याच्यावरच बोलतो. काल जेव्हा आम्ही चर्चेचा विषय निघाला तेव्हा ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलला 35 ब्रँचेस आहेत. 35 ब्रँचेस आहेत. त्या 35 ब्रँचेसमध्ये फक्त 4 ब्रँचेसमध्ये PhD वाले आहेत. 4 मराठी, इतिहास, इकॉनॉमिक्स आणि सोशलॉजी, या 4च ब्रँचेस आहे. मला 5व्या ब्रँचेस काल मला एकही माणूस नाही दिसला. लॉच्या, आता वकील मंडळी इथं बसलेली आहे, लॉच्या ब्रँचेसमध्ये 12 ब्रँचेस आहेत. 12. त्या 12 ब्रँचेसमध्ये फक्त 2च ब्रँचेसमध्ये PhD दिसले. 2. एक कॉन्स्टिट्यूशनल लॉ, आमचा जो तो उठतो तो कॉन्स्टिट्यूशन लॉवरच PhD करतो आणि दुसरा क्रिमिनल लॉवर फक्त 2च लोक आहेत, 3 लोक आहेत करणारे. आपल्याकडे चंद्रशेखर मेश्राम आहे, DM झालेला. या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 150-200 DM असायला पाहिजे होते. फक्त 7 आहेत. 7. एक औरंगाबादला आहेत आणि 3 सर्व 7 आहेत. ऑर्थोपॅडिकमध्ये DM असलेला एकच माणूस आहे, तो नितीन राऊत साहेबांचा दोस्त आहे, तो KEM हॉस्पिटलला आहे, खंडेलवाल. ही परिस्थिती जर आमची अशी आहे तर आम्ही बाकीच्या ठिकाणी कशी काय जाऊ? समाजाला सगळ्या बाजूनी मदत करायला हवी आहे. समाज नुसत्या एकट्या रामटेके किंवा नितीन राऊत यांच्या पुढे जात नाही. जेव्हा ह्या 2004चा GRचं हे होतं त्यामुळे सतत त्याने रात्रीचं पायपीट करून सगळं केलं. आणि याच नितीन राऊत साहेब मंत्री असताना, साहेब माझं ते अमकं नाही झालं, साहेब माझं टमकं नाही झालं, फक्त त्यांचं तेवढंच ऐका ह्या सुशिक्षित मंडळीचं, त्याच्या पलीकडे किती नाही. आता आज आपल्याकडे आपण रिटायर्ड मंडळी आहे, भरपूर आहे. मग ही रिटायर्ड मंडळी आज आपल्या समाजासाठी सेवा देऊ शकते ना? का त्यांनी सेवा देऊ नये की नाही रे आपण आपले करा? आज आपल्या विद्यार्थ्यांची संख्या नेट आणि सेटमध्ये जाताना लाख आणि 2-2 लाख रुपये द्यावे लागतात. कुठून देईल? तुम्हाला माहिती आहे, कालचंच उदाहरण मी कालच्या बैठकीच्या उदाहरणामुळे सांगतो. मेडिकलच्या ज्या सीट्स आहेत प्रायव्हेटसाठी त्या 1 कोटी रुपयाला आहे. 1 कोटी आहे का आमच्यामध्ये? ऐपत आज कालच्याच मी माहीत बदला आमचं जात नाही, काल सेक्रेटरींबरोबर ज्याच्यावर ज्या बैठकी झाल्या आमच्या, 1 कोटी ऐपत आहे का आमची कोणाची मेडिकलला जाण्याची? तो जर नेटसेटमध्ये नाही आला तर त्याने कुठं जायचं? इंजिनिअरिंगमध्ये जा तुम्ही. आत्ता सध्या याचं तुमचं IITचे हे आहेत, आता इथंच घ्या, लॉ कॉलेज सुरू झालं, लॉ युनिव्हर्सिटी सुरू झाली. किती विद्यार्थी आले आमचे? अरे 3 फक्त. एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये 3. IIM सुरू झालं, किती विद्यार्थी आले? एकही नाही. ही दुर्दैवी परिस्थिती कशामुळे आली? आम्ही झोपलेले आहोत म्हणून. मार्गदर्शक नागेश चौधरी साहेब हे मार्गदर्शन करणार आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपली भूमिका मांडावी. SC, ST आणि OBC हा जो आरक्षणामध्ये असलेला समूह आहे त्याच्यामध्ये काही मतभेद आहेत किंवा काही दुरावे आहेत, परंतु त्यांची मागणी एकच आहे, एकाच लेवलवर ते आहेत. ते शूद्र अतिशूद्र अशा वर्णामध्ये या ब्राह्मणवादी व्यवस्थेने त्यांना टाकलेलं आहे. परंतु जेव्हापासून या देशामध्ये इंग्रजांचं राज्य आलं आणि खऱ्या अर्थानं मास एज्युकेशनला सुरुवात झाली तेव्हापासूनच मग शिकलेल्या लोकांमध्ये, OBCमध्ये म्हणा किंवा SCमध्ये म्हणा, त्या काळी असे शब्द नव्हते SC किंवा OBC. जेव्हा महात्मा फुलेंचा काळ होता तेव्हा महात्मा फुलेंनी 1873मध्ये जी आरक्षणाची मागणी केली होती, शेतकऱ्याच्या आसूडमध्ये एका वक्त्याने त्याचा उल्लेख केलेला आहे, त्या ठिकाणी त्यांनी असं म्हटलं होतं की संख्येच्या प्रमाणामध्ये नोकऱ्यांमध्ये आरक्षण द्या. संख्येच्या प्रमाणात फार मोठी मागणी आहे ती अजूनही पूर्ण झालेली नाही आहे. तर ती महात्मा फुल्यांनी म्हटलं होतं की लोकसंख्येच्या ज्या जातीची संख्या जेवढी असेल तेवढं नोकऱ्यांमध्ये, शिक्षणामध्ये त्यांना स्थान द्या. अशा प्रकारची भूमिका महात्मा फुल्यांनी त्या काळामध्ये घेतलेली होती. आणि म्हणून तो जो काळ होता त्याच्यानंतर माहीत आहे आपल्याला की 1902 साली शाहू महाराजांनी केलं आणि नंतर पुढे पुढे ते बदलत गेलं. म्हणजे या आरक्षणाच्या मागणी वाढत गेली, आपलं शिक्षणाचं प्रमाण वाढत गेलं, त्याप्रमाणे हा नंतरचा भाग आहे. 1934 SC, ST, OBC वगैरे असे बायफर्केशन झालेलं आहे. फुल्यांनी जी मागणी केली होती किंवा शाहू महाराजांनी जी मागणी केली होती, जे इम्प्लिमेंट केलं होतं
ते सगळा ब्राह्मणेतर समाजासाठी आरक्षण होतं. ते 50% आरक्षण कोल्हापूर संस्थानमधलं. तिथे बायफर्केशन नव्हतं, कोण SC आहे, कोण ST आहे, कोण OBC आहे. मुसलमानासकट सगळ्यांना शाहू महाराजांनी आरक्षण दिलं होतं. ती एक मोठी क्रांतिकारी घटना होती, ती जरी एका कोल्हापूर संस्थानामधली असली तरी. आणि नंतर तुम्हाला दिसेल की या देशामध्ये मद्रास प्रांतामध्ये आरक्षण चळवळी झाली. खरं पाहिलं तर 1856 साली मद्रासमधल्या एका इंग्रज अधिकाऱ्यानं, मंडल आयोगाच्या अहवालामध्ये त्याची नोंद आहे की त्यानं दिसलं की रेव्हेन्यू खात्यामध्ये सगळे ब्राह्मण दिसत आहेत, बाकी लोक या राज्यात नाही का. त्यांनी पहिल्यांदा भरती केली, कायदा काही नव्हता, की बाकी लोकांना सुद्धा नोकऱ्या द्या. रेव्हेन्यू बोर्डामध्ये त्यांनी बाकी लोकांना नोकऱ्या द्यायला सुरुवात केली. खरं म्हणजे इंग्रजांनी या देशामध्ये पहिल्यांदा 1856 सालचा विचार केला आपण, तर त्यांनी सुद्धा या ब्राह्मणी वर्चस्वाचा किंवा त्यांचा जो काही सगळा सहभाग होता नोकऱ्यामध्ये, शिक्षणामध्ये, त्याला हे छडा देण्याचं काम इंग्रज अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. नंतर तामिळनाडूमध्ये ज्या काही मुवमेंट झालेल्या आहेत, पेरियार रामस्वामीच्या माध्यमातून, द्रविड कळगम म्हणा किंवा जस्टिस पार्टीच्या माध्यमातून, त्यातून देखील तिथे बऱ्यापैकी OBCचं जागरण झालं आहे, दलितांचं जागरण झालेलं आहे, आरक्षणाच्या बाजूने जागरण झालेलं आहे. तिथे 1921 पासून आरक्षण लागू होतं. जसं आता 1830 इंग्रजांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये देखील इंग्रज OHB स्टार्ट या अधिकाऱ्यानं सर्वे करून आरक्षण लागू करण्याचा प्रयत्न केला होता, मागणी केली होती. तर 1921 जे आरक्षण तामिळनाडूमध्ये लागू झालं, ते नंतर 47 पर्यंत स्वातंत्र्य मिळेपर्यंत सुरू झालं. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये जे काही आरक्षणाची तरतूद केली, त्या आरक्षणामध्ये 340 कलमाप्रमाणे OBCंना, आणखी काही कलमांप्रमाणे SC STंना, असं सगळ्या समूहांना आरक्षण देण्याचं त्याच्यामध्ये प्रोव्हिजन केलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी. परंतु जेव्हा 1947 स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे तामिळनाडूमध्ये आरक्षण होतं SC ST OBCचं, त्याला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आलं की आरक्षण हे डिस्क्रिमिनेशन आहे, घटनेमध्ये डिस्क्रिमिनेशन नाही आहे. जात, पंथ किंवा लिंगाच्या आधाराने डिस्क्रिमिनेशन करता येत नाही असं फंडामेंटल कलम आहे. त्याप्रमाणे हे आरक्षण लागू शकत नाही अशा प्रकारची भूमिका घेऊन काही ब्राह्मण विद्यार्थी सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टाच्या दास नावाच्या जजनं, न्यायाधीशानं, ते तामिळनाडूचं आरक्षण रद्दबातल केलं. आणि त्याच्या विरोधामध्ये मग तामिळनाडूमध्ये, म्हणजे OBCला तोपर्यंत आरक्षण नव्हतं, तामिळनाडू बंद झालेलं होतं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे. तेव्हा त्याच्यानंतर मग सुप्रीम कोर्टाच्या विरोधामध्ये किंवा त्या निर्णयाच्या विरोधामध्ये तामिळनाडूमध्ये पेरियार रामस्वामीने एक प्रचंड आंदोलन केलं. सगळा तामिळनाडू किंवा दक्षिण भारत कळून निघाला आणि नेहरूंना हे जाणवलं होतं की ही जर मुवमेंट पूर्ण देशात झाली तर आपल्याला सावरणार नाही, सुधारता येणार नाही, सगळ्यांना द्यावं लागेल. म्हणून तामिळनाडूचं आरक्षण पूर्ववत करण्यासाठी घटनादुरुस्ती झाली. पहिली घटनादुरुस्ती आपली जून 1951 पहिली घटनादुरुस्ती झाली. त्याच्या आधारानं मग OBCंना आरक्षण मिळण्यास सुरुवात झालेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रिन्सिपल याच्यामध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलमध्ये 340 कलम घातला आहे. परंतु जोपर्यंत ही फंडामेंटल राईटमध्ये म्हणजे 15 या कलमामध्ये उपकलम घालून OBCंना आरक्षण सुरू करण्यात आलेलं आहे. म्हणजे हे पेरियार रामस्वामी आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला मदत केली. तेव्हा आपल्याला असं दिसेल की या देशामध्ये OBCंना आरक्षण डावलण्याचं काम न्यायाधीशांनी, सुप्रीम कोर्टाने त्याच काळात केलं होतं जेव्हा स्वातंत्र्य मिळालं होतं. म्हणजे स्वातंत्र्य मिळेपर्यंत आरक्षण होतं त्यांना, पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुप्रीम कोर्टानं ते रद्दबातल करण्याचं काम केलं. म्हणजे या देशामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ब्राह्मणी वर्चस्व वाढलं. न्यायाधीशांमध्ये देखील ब्राह्मणांचं जास्त चालत होतं आणि त्यांच्या नोकऱ्यावर गदा येऊ नये म्हणून त्यांनी आरक्षण बंद करण्याचं काम केलं होतं. हे जे झालेलं आहे OBCंच्या आरक्षणाबद्दलची भूमिका, हे आरक्षण OBC असो, SC ST असो, आता जे काही चालू आहे आरक्षणाबद्दल आपली जी मागणी आहे, ती मागणी आता दिवसेंदिवस खच्ची करण्याचं काम, त्याला आरक्षण कमी करण्याचं काम, आता जे काही सगळे जारोंडे किंवा सगळ्या मंडळींनी सांगितलेलं आहे की आरक्षणावर वार करण्याचं काम या देशामध्ये सुरू झालेलं आहे. खरं म्हणजे जो पक्ष आज सत्तेवर आहे त्याचा बौद्धिक मालक RSS आहे. RSSची भूमिका ही आरक्षणाच्या विरोधामध्ये आहे. RSSला हिंदू राष्ट्राची भूमिका मान्य आहे, त्यांना तुम्हाला सामाजिक न्याय देण्याची भूमिका त्यांना मान्य नाही आहे.
आणि म्हणून RSS वाले प्रत्येकदा तुम्हाला या आरक्षणावर कशी कात्री लावता येईल, आणि जे कोणी ज्युडिशियरीमध्ये आहेत, रामटेके साहेबांनी सांगितलं ज्युडिशियरीमध्ये जे लोक आहेत ते आरक्षणाच्या बाजूचे नाही आहेत, ते म्हणून त्यांनी प्रत्येक ठिकाणी आरक्षणाला कशी कात्री लावता येईल याचा विचार केलेला आहे, असे न्याय दिलेले आहेत. जारवंडेंनी सांगितल्याप्रमाणे ते OBCचं आरक्षण, मंडल आयोगाचं आरक्षण लागू करताना SC STच्या आरक्षणावर गदा आणण्याचं काम केलं आहे. म्हणजे संबंध नसताना तुमच्यावर गदा आणण्याचं काम ही सत्ता, ही व्यवस्था करत असते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्या ठिकाणी आमच्या लोकांना प्रतिनिधित्व मिळणार नाही. आता ज्यांना आपण मुख्य अतिथी म्हणून का बोलावलेलं आहे, 22/1/2004 आरक्षणाचा कायदा अस्तित्वात आला. त्याची ड्राफ्टिंग करणे, त्या समितीतल्या आमदारांशी समन्वय साधणे, प्रत्येक बैठकीला हजर राहणे, त्याच्यानंतर विजयकुमार गावित व इतर मंत्री महोदय जे या कमिटीवर होते त्यांच्याशी समन्वय साधणे, विशेष करून OBC आमदारांचे मन वळवणे, प्रत्येक बैठकीत समर्पक उत्तर देणे, मुख्यमंत्र्यांशी सुसंवाद साधणे, ह्या सगळ्या घटना आम्ही स्वतः बघितलेल्या आहेत. त्या माणसानं पार्टीचा अभिनिवेश न बाळगता जी तळमळीने आरक्षणासाठी काम केलं ते नितीन राऊत साहेब आपल्यात उपस्थित आहेत आणि त्यांनी कृपया तुम्ही त्यांच्या टाळ्याच्या गजरात अभिनंदन करा. मी त्यांना विनंती करतो की याबद्दल त्यांनी मार्गदर्शन करावं. महत्त्वाचा विषय या ठिकाणी आहे की जो 2001चा कायदा 2004 मध्ये संमत झाला, त्यामध्ये जो या ठिकाणी निकाल देण्यात आला उच्च न्यायालयाने, त्या परिस्थितीवर अनेकांनी या ठिकाणी भाष्य केलं. खरं पाहिलं तर कायदे जे बनवतात तेच त्या कायद्यामध्ये हस्तक्षेप करून तुम्हाला संरक्षण देऊ शकतात, त्यांचा तो अधिकार आहे. या ठिकाणी सांगत असताना कुलदीप रामटेके आणि इतर वक्त्यांनी या ठिकाणी नमूद केलं की मॅटला अजिबात अधिकार नाहीत लेजिस्लेशन थांबवायचे. लेजिस्लेशन झालेल्या कायद्याला अडवणे किंवा रद्द करणे हा अधिकारच मुळात मॅटला नाही. आणि तो मॅटनी दिल्यानंतर ते जेव्हा उच्च न्यायालयात गेलं, उच्च न्यायालयात राज्य सरकारची भूमिकाच मला वाटतं या ठिकाणी संभ्रम निर्माण करणारी असावी, ज्याच्यामुळं आज ही परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली. मी आता नागेश चौधरींना या ठिकाणी ऐकत होतो. देशात ज्या पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली, ती परिस्थिती तुम्ही सर्व सुज्ञ मंडळी या ठिकाणी आहात. मला आश्चर्य या गोष्टीचं आहे की ज्यांनी पदोन्नतीचा लाभ घेतला आणि रिटायर्ड झालेत त्यांची संख्या या ठिकाणी जास्त आहे, पण ज्यांना लाभ मिळाला आहे आणि आज पदावर आहेत त्यांची संख्या मात्र कमी आहे. आणि ज्यांना मिळणार आहे ते तर दिसतही नाही. धन्यवाद दिले पाहिजे कृष्णा इंगळेंना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना त्या काळामध्ये की बिंदू नामावली आणि रोस्टरच्या संबंधी त्यांनी ज्या सिटिंग्स केल्यात, अनेकांना आजही या ठिकाणी नोकऱ्यांमध्ये स्थान मिळालेलं आहे. आज गेल्या 10 वर्षाचं सुद्धा आकलन जर आपण केलं तर या देशामध्ये नोकऱ्यांचं, सरकारी नोकऱ्यांचं प्रमाण अत्यंत कमी झालेलं आहे. जेव्हा प्रमाण कमी होतं तर त्याचा फटका हा रिझर्वेशन मध्ये बसणार आहे आणि नोकऱ्या सुद्धा तुम्हाला मिळणार नाही, कारण कंत्राटी पद्धतीने आजकाल नोकऱ्या दिल्या जातात. या ठिकाणी एखाद्याला नेमत असताना तो माझ्या जवळचा आहे का हे बघितलं जातं. त्याचं जर जवळचं उदाहरण जर आपण बघितलं की मी मंत्री असताना महाराष्ट्र राज्याच्या विद्यापीठामध्ये 3 कुलगुरू दिलेत, जळगाव, औरंगाबाद आणि पुणे. मी स्वतः राज्यपालांकडे तास बसून त्यांची पैरवी केलेली आहे. मुख्य शिष्यवृत्ती मिळत नाही ही ओरड का आहे विद्यार्थ्यांमध्ये, हॉस्टेल्समध्ये जागा मिळत नाही ही ओरड का आहे विद्यार्थ्यांमध्ये. आज ज्या विद्यापीठानं, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि केंद्रीय विद्यापीठानं जवळपास 13,000 PhDs दिल्यात मागील 5 वर्षात, म्हणजे 5-10 वर्षात
राजीव गांधी फेलोशिप सुरू झाल्यापासून आज ती राजीव गांधी फेलोशिप बंद केली, एकही PhD निघत नाही. तर आम्हाला सर्व मिळाल्यानंतर आम्ही सुखावतो, विसरून जातो की आमचंही काही ध्येय आहे, आमचंही काही कर्तव्य आहे. एक नितीन राऊत, कृष्णा इंगळे किंवा नागेश चौधरी किंवा JS पाटील जारोंडे किंवा कुलदीप रामटेके किंवा विजय मेश्राम हे करतात म्हणून आपण बघ्याची भूमिका घेण्यासारखी भूमिका घेण्याची अवस्था नाही. ही एकट्याची लढाई नव्हे, एकट्याने झेंडा उभारू नये असं सुरेश भट म्हणतात. आज ही जी परिस्थिती निर्माण झाली, एक शेड्यूल कास्ट असणारे व्यक्ती किंवा बौद्ध समाजाच्या संघटनांनीच बैठक घेणे आवश्यक आहे. काय राज्यामध्ये नाही आहेत, कोणी राज्यात नेते नाही आहेत, याचा परिणाम हा छोटा नाही आहे. आज आम्ही किती समजलो आणि हे 1 वर्ष 2 वर्ष ठीक आहे, सुप्रीम कोर्टात जायला आम्ही तुम्हाला संधी देऊ, इतके दिवस तुम्हाला देऊ. अरे तुम्ही सुप्रीम कोर्टात गेले आणि राज्य सरकारनी त्याच्यामध्ये ॲफिडेव्हिट करत असताना जर प्रॉपरली त्या ठिकाणी मांडणी केली नाही, चांगला वकील लावला नाही त्यांनी आपला, तर काय बोडकं मिळणार आहे तुम्हाला. मी सरकारमध्ये होतो, मंत्री म्हणून जवळपास 8-9 वर्ष काम केलेले आहेत. सरकारचा 2012चा बहुतेक कायदा राज्यसभेत पारित झाला. समाजवादी पक्ष जे स्वतःला समाजवादी समजतात त्या पक्षाने आणि इतर सर्व पक्षांनी विरोध केला, कारण ब्राह्मणवादी व्यवस्था ही केवळ RSS मध्ये एकट्यात नाही तर अनेक ठिकाणी आहे. काँग्रेसमधल्याही एका नेत्याने विरोध करण्याचा प्रयत्न केला होता, पण सोनिया गांधींनी ते सावरलं. यामध्ये मूळ मुद्दा की 3 महिन्यासाठी तहकूब ठेवलेला निर्णय आणि त्यासंबंधीचे निर्णय घ्यायला जोपर्यंत नागराजचा जो निर्णय झालेला आहे सुप्रीम कोर्टाचा, त्या संबंधी केंद्र सरकार किंवा राज्य सरकार त्यांची भूमिका स्पष्ट करत नाही, ती मांडणी करत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं काही करता येत नाही. असाच एक प्रकार या ठिकाणी आरक्षण कायदा आणताना घडला. मी आपणास सांगू इच्छेन की या ठिकाणी अनेकांना वाटतं की आरक्षण कायदा आला तर हा केवळ सरकारी नोकऱ्यांमध्ये आलेला आहे अशी समज. किती लोकांनी कायदा वाचला हो? त्या कायद्याची जी व्याख्या आहे आर्टिकल 2 मध्ये, जी मध्ये आस्थापना दिला इस्टॅब्लिशमेंट, त्यामध्ये सांगितलेलं आहे की इस्टॅब्लिशमेंटचा अर्थ काय, आस्थापनेचा अर्थ काय, तर शासनाने धारण केल्या अशी कंपनी किंवा महामंडळ किंवा सहकारी संस्था किंवा शासकीय अर्थसहाय्यित संस्था असं आहे. कुलदीप रामटेके त्यावेळेला तिथं होते. इतकं कडाक्याचं भांडण माझं त्या बैठकीमध्ये झालेलं आहे की आज या देशामध्ये जेव्हा FDI येतो आहे आणि अर्थव्यवस्था आमच्या इथली बदलत चाललेली आहे, खाजगी उद्योगधंदे येणार, त्या ठिकाणी आमच्या लोकांना प्रतिनिधित्व मिळणार नाही. आरक्षण हे रिझर्वेशन नाही तर हे प्रतिनिधित्व आहे, आमचा अधिकार आहे, तो तिथं मिळणार नाही. तर या आरक्षण कायदा आणत असताना त्या ठिकाणी तरतूद करावी. तर हा शब्द मी त्या ठिकाणी टाकला होता, त्याचं स्पष्टीकरण त्या ठिकाणी दिलेलं आहे की या खंडाच्या प्रयोजनार्थ शासकीय अर्थसहाय्यित संस्था या शब्दप्रयोगात ज्या संस्थांना किंवा उद्योगांना शासनाकडून हा अधिनियम लागू होण्याच्या पूर्वी अथवा त्यानंतर सवलतीच्या दराने शासकीय जमिनीच्या स्वरूपात किंवा शासनाकडून इतर कोणत्याही आर्थिक सवलतीच्या स्वरूपात सहाय्य देण्यात आलेले आहे किंवा ज्यांना शासनाकडून मान्यता परवाना देण्यात आला आहे, ज्यांच्यावर शासनाकडून देखरेख किंवा नियंत्रण ठेवण्यात येते, अशा संस्थांना किंवा उद्योगांचाही अंतर्भाव होतो. याचा अर्थ की ज्या इंडस्ट्रीज, कारण इंडस्ट्रीज लावण्यासाठी जमीन दिली जाते, पाणी दिलं जातं, वीज दिलं जातं, लायसन्स दिलं जातं, म्हणजे त्या ठिकाणी तुमचा
रिझर्वेशन लागू झालं आणि भांडण करून ते मांडलं, त्याच्या संबंधी GR निघाला नाही. नंतर ज्या नियमावरती आपण म्हणतो की ह्या नियुक्त्या सर्व पदांना लागू राहतील, पदोन्नत्या, त्या ठिकाणी एकाकी पदाला त्यांनी विरोध केलेला होता, प्रचंड विरोध केलेला होता. आणि त्या ठिकाणी विरोध झाला तेव्हा मी त्यांना सांगितलं, त्यांनी काय लिहिलं होतं, वैद्यकीय तंत्र व शिक्षण क्षेत्रातील अतिविशेषीकृत पदे, बदली किंवा प्रतिनियुक्तीद्वारे भरावायची पदे, 45 दिवसांपेक्षा कमी कालावधीसाठीच्या तात्पुरत्या नियुक्त्या आणि कोणत्याही संवर्गातील श्रेणीतील एकल एकाकी पद, या व्यतिरिक्त सर्व पदांना हे लागू राहील. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी कुठंच चान्स नव्हता. PWD मध्ये शेड्यूल कास्टचा अधिकारी हा सेक्रेटरी होऊ पाहत होता. इरिगेशनमध्ये त्यावेळेला शेड्यूल कास्टचा पदाधिकारी जो कोणी होता तो नेक्स्ट टू त्या पदासाठी ठरलेला होता. ती मंडळी या ठिकाणी येऊ नयेत, म्हणजे तुम्ही शासनाचे निर्णयकर्ते होऊ नयेत यासाठी हे आणण्यात आलं. त्याहीसाठी विरोध झाला आणि मी त्याच्यात दुरुस्ती सुचवली की लोक सेवांमधील व पदावरील सर्व नियुक्त्यांना हे आरक्षण धोरण लागू राहील आणि ते मान्य झालं. अशा पद्धतीने हा त्या ठिकाणी आला. त्यानंतर मित्र तुम्हाला सांगतो की आरक्षणाच्या टक्केवारीचं संबंधी स्पष्टीकरण झालं. पदोन्नतील आरक्षण वर्ग अ जे 5-1 बद्दल तुमचं चाललंय त्या संबंधी सुद्धा सर्व स्तरावरील पदोन्नती लागू राहील असं नव्हतं. ते आणण्यात आलं आणि ते लिहून घेतलं मी विशेष त्याला वेगळ्या पद्धतीनं. आणि तुम्हाला सांगतो की त्यामध्ये क्लास 2C मे बी रीड ॲज फॉलोज. म्हणजे पहिलं तर तुम्हाला सांगितलं की ते सोसायटीज आणि इतर ठिकाणी लावलं आणि तसंच या ठिकाणी सुद्धा 5 मध्ये on the date of coming into force of this act, if any government orders providing by reservation for any post to be filled by promotion, unless they contradict the provisions and spirit of this act are enforced, the same shall continue to be enforced unless modified or revoked by government. बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला आणि ते आणलं. त्यानंतर कारावास कुलदीप रामटेकेंनी सांगितलं की आरक्षण धोरणाला कोणी जर अधिकारी विरोध करत असेल तर त्याला 3 महिन्याची शिक्षा होती आणि त्याला 6 महिन्याची करून घेतली मी आणि 1000 रुपयापर्यंत त्याला दंड होता, तो दंडही वाढवून घेतलेला होता. आणि अशा पद्धतीनं हे सगळं आणून या ठिकाणी हा आरक्षणाचा कायदा या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला. आरक्षणाचा कायदा आला, GR निघाला, परंतु आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आमच्या समाजाला किंवा आम्हाला इवन बाबासाहेबांना सुद्धा हे इतकं सहज मिळालं नाही. एकाने असं म्हटलं, कुछ नहीं मिलता दुनिया में मेहनत के बगैर, कुछ नहीं मिलता दुनिया में मेहनत के बगैर, मेरा अपना भी साया मुझे धूप में आने के बाद मिला. तर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा लढल्यानंतर हे प्राप्त झालेला मित्र हो आपल्याला. आणि याचं संवर्धन करणे, याला जोपासणे आणि याला टिकवणे यासाठी आम्हाला प्रयत्न करावा लागणार आहे. आमच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय मेश्राम साहेब आपले मनोगत मांडतील अशी मी त्यांना विनंती करतो. डॉक्टर बाबासाहेबांची जी करुणा होती, बाबासाहेबांनी जे श्रम घेतलेलं होतं आणि त्यामुळे आज आपण इथे उपस्थित आहोत, ह्या विषयावर चर्चा करत आहोत. त्यामुळे ह्या बाबासाहेबांनी जे कार्य केलेलं आहे याची संवर्धन आपण करायला पाहिजे, याची जोपासना आपल्याला करायला पाहिजे आणि याला येणाऱ्या काळात आपल्याला कार्यान्वित करायला पाहिजे. हे फार महत्त्वाचं असं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. त्यांनी ह्या विषयावरही फार व्यवस्थित मार्गदर्शन केलं. जसं आयुष्मान कुलदीप रामटेकेंनी आपल्याला सांगितलं की 90 ते 95च्या काळात
ह्या महाराष्ट्र राज्यात ज्या क्लास 1च्या पोस्ट होत्या, पूर्वी कार्यकारी अभियंता हा क्लास 1 होता, डेप्टी कलेक्टर हा क्लास 1 होता. त्याला जेव्हा हे आरक्षण नुसतं क्लास 1 पर्यंत होतं, त्यामुळे ही जी पद आहे यांना क्लास 1 खाली करण्यात आलं. तर रेव्हन्यू साईडला तहसीलदारापर्यंत करण्यात आलं, इंजिनिअरिंग साईडला डेप्टी इंजिनियरला क्लास 1 करण्यात आलं. तेव्हा त्यावेळेस आम्ही हा विचार केला, ह्या संघटनेने 98मध्ये ह्या संघटनेचा मी राष्ट्रीय अध्यक्ष झालो होतो. आणि त्यावेळेस हा असा विचार केला की जर ह्या गोष्टीवर आपल्याला नियंत्रण आणायचं असेल तर ह्या महाराष्ट्राच्या राज्यात याचा कायदा असायला पाहिजे. आणि त्यावेळेस नुकतेच आमचे मित्र डॉक्टर नितीन राऊत हे आमदार म्हणून निवडून आलेले होते. आणि तेव्हापासनं ह्या आरक्षणाच्या महाराष्ट्रात जो आरक्षणाचा कायदा आला याची लढाई सुरू झाली. तेव्हा पुष्कळ लोकांना मार्गदर्शन केलं. कुलदीप रामटेके यांनी फार मेहनत घेतली त्यावेळेस. आणि 23 फेब्रुवारी 2000 इथे आम्ही ह्या राज्याचा जे मुख्यमंत्री होते दिवंगत विलासराव देशमुख यांना बोलावलं होतं त्यावेळेस. आणि त्या कार्यक्रमात यशवंतराव प्रशिक्षणाच्या भवनाच्या कार्यक्रमात त्यांना संघटनेच्या तर्फे आम्ही मागणी केली होती की ह्या महाराष्ट्राच्या राज्यात आम्हाला आरक्षणाचा कायदा पाहिजे. आणि त्याला उत्तर म्हणून दिवंगत विलासराव देशमुखांनी मान्य केलं की ह्या महाराष्ट्राच्या राज्यात मी आरक्षणाचा कायदा आणील. आणि तेव्हापासनं 2001 सालापासनं याची तयारी सुरू झाली. कायदा तयार झाला होता. त्यापर्यंत ह्या राज्याचे मुख्यमंत्री बदलले होते. आयुष्यमान सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाले, पण हा कायदा काही निघत नव्हता. त्यामुळे आमच्या संघटनेने 2003मध्ये जेव्हा इथे नागपूरचं अधिवेशन सुरू होतं आणि ह्या संघटनेबरोबर इतर मागासवर्गीय ज्या संघटना होत्या त्या संघटनेने फार मोठा एक मोर्चा काढलेला होता. आयुष्यमान कुलदीप रामटेकेंनी याच्याबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे. आणि त्याच्यामुळे त्याचं असं झालं की नागपुरात जी यांची विधानसभेची ही सुरू होती, विधानसभेत तिथे आयुष्यमान सुशीलकुमार शिंदे यांनी हा कायदा तिथे मान्य करून घेतला. आणि त्याच्यानंतर 25/1/2004 साली याचा GR निघाला. आणि त्यापासून ह्या आरक्षणाला खरं महत्त्व प्राप्त झालं ह्या महाराष्ट्र राज्यात. जसा हा कायद्याचा GR निघाला आणि लोकांना प्रमोशन्स होऊ लागलेत. ह्या राज्यात कधी इंजिनिअरिंग साईडमध्ये सेक्रेटरी झाले नव्हते, सेक्रेटरी झालेत. तेव्हा आयुष्यमान गोगरे जे आहेत यांनी हायकोर्टात केस टाकली आणि ह्या कायद्याला ह्या GRला चॅलेंज करण्यासाठी त्यांनी केस टाकली. आणि हायकोर्टाने त्यावेळेस नेमकं स्टेटस को ठेवायचं आणि हा कायदा जसा आहे तसाच राहील असं हायकोर्टाने त्यावेळेस 7/2/2005ला निर्णय दिला होता. त्यामुळे आमच्या संघटनेला जसं आयुष्यमान कुलदीप रामटेके यांनी सांगितलं, सुप्रीम कोर्टात SLP फाईल करावी लागली 1, 2, 3, 5, 7. आणि त्या SLPद्वारे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की हायकोर्टाने याच्यावर निर्णय घ्यावा. आणि त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे हायकोर्टाला मान्य करावं लागलं. आणि त्यांनी असा निर्णय दिला की हा जो कायदा इथे पास झालेला आहे ह्या
कायदा कार्यान्वित राहील, सब्जेक्ट टू द आउटकम ऑफ जी केस सुरू होती 2797 ऑफ 2005. त्यामुळे ह्या आरक्षणावर ह्या राज्यात ॲक्शन घेणं सुरू झालं. नाव वोट ऑफ थँक्स बाय डॉक्टर सुनील तलवारे. लढाई फार बिकट आहे. येणारा काळ हा फार कठीण आहे. जवळपास सगळ्यांच्याच वक्तव्यातून आपण हे ऐकलं आणि ते सत्यही आहे. बानाई ही नेहमी जेव्हा पण समाजामध्ये असे ज्वलंत प्रश्न उद्भवतात, राज्यकर्त्यांच्या मार्फत म्हणा किंवा अन्य सवर्ण समाजाच्या मार्फत, तेव्हा बानाई नेहमी अग्रेसर असते आणि ती पुढाकार घेते. तशातलाच हा आजचा परिसंवाद आहे. आपण बघितलंच आहे की निर्णय काल आला, म्हणजे 4 ऑगस्टला निर्णय आला. 4 ऑगस्टला निर्णय आला आणि आम्ही हा परिसंवाद एक 8-10 दिवसापूर्वी प्लॅन केला. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की बानाई कशा पद्धतीचं काम करतं. तर मित्र, तुम्ही एवढा मोठा प्रतिसाद याला दिलेला आहे. आजच्या कार्यक्रमाला विशेष करून आपले जे अतिथी लाभले, ज्यांनी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं, त्यामधले आमचे बानाईचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष इंजिनियर विजय मेश्राम साहेब भरपूर वेळ दिला आणि आमच्या विनंतीला मान दिला, त्याबद्दल मी त्यांचं बानाई नागपूरतर्फे आभार व्यक्त करतो. आजचे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर नितीन राऊत साहेब, ज्यांच्याबद्दल माहितीच आहे आपल्याला की त्यांनी हा कायदा ॲक्च्युली लेजिस्लेचरमध्ये पारित म्हणजे फ्रेम करण्यापासून डिस्कशन्समध्ये आणि पूर्ण पारित करण्यापर्यंत त्यांची फार मोठी प्रभावी भूमिका राहिलेली आहे. पुढची दिशा ही कशी दिशा असावी याबद्दलही मार्गदर्शन केलं, त्यामुळं त्यांचं बानाईतर्फे मी इथे आभार व्यक्त करतो. नागेश चौधरी साहेब, आयुष्यमान नागेश चौधरी साहेब, जे OBC समाजामधून आहेत आणि इथे आपल्याला म्हणजे नेहमी समाज परिवर्तनाच्या दृष्टीने नेहमी आपल्याला मार्गदर्शन करत असतात. त्यांचं असंच मार्गदर्शन आपल्याला लाभत राहील अशी मी अपेक्षा करतो आणि त्यांचं धन्यवाद इथे व्यक्त करतो. ॲडव्होकेट ग्वालवंशजी व ॲडव्होकेट दिनेश ढोबेजी हे दोघंही लिगल फ्रॅटर्निटी आहेत आणि त्यांनी या कायद्याच्या ज्या निर्णय आहे आरक्षणाच्या विरोधामधला त्याच्याबद्दलची माहिती त्यांनी सांगितली आणि पुढची भूमिका OBC आणि NTDTच्या संदर्भामध्ये त्यांची आपल्याला सोबत असणार आहे याबद्दल त्यांनी ग्वाही दिली. त्याबद्दल आणि त्यांनी आम्हाला इथे अवगत केलं, त्याबद्दल त्यांचं मी इथे धन्यवाद व्यक्त करतो. नरेंद्र जाडवणेजी जे मला वाटतं महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ मागासवर्गीय संघटनेचे ते JS पाटील साहेबांसोबत काम करतात. त्यांनी खूप चांगली सुरुवात केली आजच्या या परिसंवादाची, खूप चांगली माहिती दिली, पुढची दिशा पण त्यांनी सांगितली, त्याबद्दल त्यांचंही इथे मी धन्यवाद व्यक्त करतो. त्यानंतर आमचे इंजिनियर कुलदीप रामटेके साहेब, आपल्याला माहीतच आहे की जी सुप्रीम कोर्टामध्ये केस लढल्या गेली त्यावेळेस आणि ज्याच्यामुळे आपल्याला आपला जो कायदा आहे तो आपल्याला आतापर्यंत त्याचा आपण उपभोग घेत होतो, फायदा घेत होतो, ते नायक आहेत. आज हा जो कार्यक्रम घडून आणण्यामध्ये सगळं प्लॅनिंग सुरुवातीपासून पूर्ण त्यांनी केलेलं आहे. इंजिनियर कुलदीप रामटेके साहेबांचं सुद्धा मी इथे धन्यवाद व्यक्त करतो. आजच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आमचे खूप जुने मित्र, खूप सिनियर मेंबर्स, बानाईचे जुने पदाधिकारी असे सगळे लोक इथे उपस्थित आहेत. आटे साहेब आहेत, ताकसांडे साहेब आहेत, प्रदीप नगराडे साहेब आहेत, इंगळेजी आहेत. असे हे सगळे लोक इथे वेगवेगळ्या क्षेत्रातील, वेगवेगळ्या कार्यालयातील, वेगवेगळ्या फील्ड्समधले लोक, वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे लोक इथे आलेले आहेत. आपण सगळ्यांनी इतका वेळ इथे दिला, शांतपणे सगळ्यांना ऐकून घेतलं. आपल्याशिवाय हा परिसंवाद अपूर्ण राहिला असता, त्यामुळे आपल्या सगळ्यांचंही मी इथे धन्यवाद व्यक्त करतो.